आज जो आपल्याला घटक सुरू करायचा आहे तो म्हणजे टेन्सचाच भाग आहे पुढचा. आपण फक्त टेन्स ओळखायला शिकलो, लक्षात ठेवायचं आहे. मग ते ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे का पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे ते आपल्याला पहिले ओळखावे लागेल आणि नंतरच आपण त्यांचा काळ ओळखतो. कालच्या आपण पॅसिव्ह वॉइसच्या रचनेमध्ये एक अभ्यासलं की बीच्या रूपाच्या पुढे येणारं जे क्रियावाचकाचं तिसरं रूप असतं त्याला परफेक्ट म्हणायचं नाही, फक्त बीचीच रूपे ठरवतील किंवा बीच्या आधी येणारे हॅवचं रूप ते ठरवतील किंवा हॅवच्या आधी येणारं मॉडल हे आपण पाहिले होते. म्हणजे बीच्या रूपांना इथं जास्त महत्त्व होते. बीन आले तर आपण त्याला परफेक्ट म्हणायचो आणि बीइंग आले तर त्याला आपण कंटिन्युअस म्हणायचो आणि ह्या दोघांचं जिथं तुम्हाला उपस्थिती दिसणार नाही त्याला आपण सिंपल म्हटले होते. ते खास करून पॅसिव्ह वॉइसमध्ये होते. म्हणून परीक्षेमध्ये काळाचे उपयोग जेव्हा येतील, काळाचे उपयोग येत असताना ते काही तुम्हाला थिअरॉटिकल प्रश्न टाकणार नाही आहेत काळाच्या उपयोगाचे. ते सरळ सरळ टाकतील की तुम्ही ह्या इथे क्रियापदाचं नेमकी कोणतं रूप वापरायचं, कोणत्या काळाचं तुम्ही रूप वापर करणार आहात दिलेल्या वाक्यामध्ये. मग काही वेळेस काय होतं की त्या विधानामध्ये त्या वाक्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्बियल असे येतात की ते ॲडव्हर्बियल तुम्हाला मदत करून जातात की अमुक टमुक काळ आलेला आहे. किंवा काही ठिकाणी काय असतात की रीत दाखवणारे सुद्धा त्यामध्ये सापडलेले आहेत की त्याच्यामध्ये ॲडवर्ब्स असतात, ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. तर आज आपण त्यांचं बघूया की 12 काळामध्ये खरंच काही कोणते ॲडव्हर्बियल्स आहेत जे मदत करतील आणि नंतर मग प्रत्येक काळाला आपण सखोलमध्ये घेऊया. काही जण याला टेक्निक्स म्हणतात, काळ ओळखायची टेक्निक. ठीक आहे, तर पाहूया. युजेस ऑफ टेन्स, काळाचे उपयोग. प्रश्न असा परिस्थिती येत नाही युजेस ऑफ टेन्स म्हणून. ते म्हणते की तिथं तुम्ही काय करा, क्रियापदाचं रूप जे ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब आहे ते तुम्ही वापरा. बघा, यूज दी ॲप्रोप्रिएट फॉर्म of the verb given in the bracket. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी क्लू मिळतील, त्याच्यावर आपण ठरवूया कोण आहे तर काय. बघा, इथे उदाहरण घेतले मी, इथे क्रियापद दिले ब्रॅकेटमध्ये सिंग. तुम्हाला वापर करायचा याच्यामध्ये क्रियापदाचा योग्य. याच्यामध्ये काहीतरी क्लू मिळेल. बघा, ही डॅश इन द बाथरूम एव्हरी डे. म्हणजे असा एक दिवस नाही की ज्या दिवशी तो गात नाही, त्याची रोजची सवयची, रोजच गातो तो, नियमितपणे तो क्रिया करतोय. बघा, मग नियमितपणे क्रिया करतोय तर इथे काय आलेलं बघा, एव्हरी डे. आणि हे एव्हरी डे मदत करणारे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी, कारण तो एक उपयोग आहे त्याचा. त्याचा क्लू मिळाला कोणता, याच्यामध्ये एव्हरीडे. मग याचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म वापरावं लागेल. मग फर्स्ट फॉर्म वापरायचं तर मग आता ही सोबत तुम्हाला सिंग घेता येणार नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डज हे सहाय्यक क्रियापद टाकून द्यावे लागेल. म्हणजे इथे तुम्ही त्याचं करेक्ट केलेलं आहे. बघा, ही सिंग्स इन द बाथरूम एव्हरी डे, हे त्याचं झालं. दुसरं मी इथे दिले बघा, बसेस पास फ्रॉम हिअर एव्हरी आवर. म्हणजे येथून प्रत्येक तासाला इथून काय होतात की बसेस सुटतात, जातात. मग इथे सुद्धा तुम्हाला बघा, एव्हरी आवर हे तुम्हाला मदत करतंय की तुम्ही सिंपल प्रेझेंट दाखवावा. बघा, एव्हरी डे, एव्हरी मोमेंट, एव्हरी आवर, एव्हरी इयर, एव्हरी मंथ, हे तुम्हाला शब्द त्याच्यामध्ये मदत करतील. कशासाठी? सिंपल प्रेझेंट दाखवायसाठी. मग आता याचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. चला पहिले करता पाहून घ्या. बसेस हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर बसेस हा प्लुरल आहे. आणि आपण एक डोक्यामध्ये घेतलंय बघा, प्लुरल असेल तर याच्या स्पेलिंगमध्येच यस लागलेलं नाही आहे. बघा, आहे का यस आहे का याच्या स्पेलिंगमध्ये? नाही आहे. याचा अर्थ याच्या पुढच्या वर्बला सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्ये यस लावता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ, याचा आन्सर काय आहे मग पासचं? अरे याचा आन्सरच पास आहे, जसंच्या तसंच ठेवा, ब्रॅकेट काढून. हे आले यांच्याकडे. बघा, पुढचं घेतलंय मी,
ही रीड अ बुक ॲट धिस आवर. आता याच्यामध्ये काहीतरी क्लू मिळतोय का पाहूया आपण. प्रेपोजिशन फ्रेज सुद्धा तुम्हाला ॲडव्हर्बियलचं काम करताना दिसेल. जर तिने काळ दाखवला असेल तर पाहूया काय दिसतंय. ही रीड म्हणजे वाचणे, हे तर मूळ रूपात आहे सध्या ब्रॅकेटमध्ये. आता याला बघायचं. ही रीड अ बुक ॲट धिस आवर. ॲट धिस आवरचा अर्थ काय की या वेळेला, या तासाला त्याची क्रिया चालू आहे. या वेळेला त्याची क्रिया चालू. जसं या वेळेला मी तुम्हाला शिकवत आहात, मी तुम्हाला शिकवित आहे, तुम्ही मला ऐकत आहात. मग त्या पदी मग ॲट धिस आवर हे याच्यामध्ये क्लू मिळतोय. ॲट धिस आवर हा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा क्लू देईल. बघा प्रेझेंट कंटिन्युअस झालं म्हणजे क्रिया तुमची आता प्रेझेंट कंटिन्युअस रचना असली पाहिजे. एम इज आर व्ही आय एन जी. चल मग चला एम इज आर व्ही आय एन जी वापरा. ही सोबत तुम्ही काय वापरणार आहात तर सर ही सोबत वापरलं इज आणि रीडला तुम्ही काय लावले आय एन जी. हे झालं त्याचं उत्तर. ही इज रीडिंग अ बुक ॲट दिस आवर. आता कल्पना करा मी ॲट दिस आवरच्या ऐवजी मी ॲट दॅट आवर केले असते तर काय झाले असते. लगेच तिथल्या तिथंच त्याचा फरशा पाडून टाकू. ही रीड अ बुक ॲट दॅट आवर. दिस आणि दॅट मध्ये बघा बरं त्यांनी काय केलं थोडासा फरक केलाय. इथे ॲट दॅट आवर म्हणजे ह्या वेळेला नाहीये त्यावेळेला म्हणजे तो भूतकाळातल्या अपूर्ण क्रियेचा बोध करून देतोय याच्यामध्ये. मग तिथं कोणत्या काळाची रचना सूट करेल तर इथे प्रेझेंट कंटिन्युअसची नाही तर पास्ट कंटिन्युअसची रचना सूट करेल. अपूर्ण क्रियेचा बोध करून देतोय तो भूतकाळातल्या जी क्रिया अपूर्ण होती त्यावेळेला ती चालू होती त्या क्षणी. म्हणजे इथे तुम्हाला आता इज घेऊन जमणार नाही. इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला वॉज रीडिंग. हे झालंच उत्तर. बर पुढचं त्याच्यामध्ये दिलंय शी रीड अ नॉवल टुमॉरो ॲट धिस आवर. उद्या या वेळेला ॲट दिस आवर टुमॉरो म्हटलं तरी चालेल. मग आता याच्यामध्ये बघा बरं यांनी बोध कोण दिलाय तुम्हाला परत कोणत्या तरी काळाचा कोणत्या तरी कृतीचा. मग त्यात लगेच आपण पाहतो बघा शी रीड अ नॉवल टुमॉरो. फक्त टुमॉरो असतं तर तुम्ही इथं लगेच भविष्य काय दाखवणारं काय घेतलं असतं विल रीड घेतले असते. मग इथं बघा शी रीड अ नॉवल टुमॉरो ॲट दिस आवर. याच्यातून तुम्हाला फ्युचरमधल्या कंटिन्युअस टेन्सचा बोध झालेला आहे. बघा मग इथे काय होईल विल बी रीडिंग हे त्याचं उत्तर होईल. शी विल बी रीडिंग अ नॉवल टुमॉरो ॲट दिस आवर. काहीतरी क्लू मिळतोय का बघा काळाचा. ही लिव्ह दिस टाउन येस्टरडे. ही लिव्ह धिस टाउन येस्टरडे. येस्टरडे तुम्हाला सांगतोय की हा पास्ट आहे आणि कोणता पास्ट वापरायचा आहे मग तिथं तुम्हाला. मग येस्टरडे जर ॲडव्हर्बियल वापरलेलं असेल तर तुम्हाला सिंपल पास्ट घ्यावा लागेल कारण तो रिसेंट पास्ट आहे. लक्षात म्हणजे वर्तमान काळाला लागून घडलेली जी क्रिया असते ती सिंपल पास्ट टेन्समध्ये असते. आणि त्याही क्रियेच्या आधी एखादी क्रिया झाली असेल तर ती पास्ट परफेक्टमध्ये असते. तसंच वर्तमानाला लागून भविष्यात एखादी क्रिया झालेली असेल किंवा होणार असेल तर ती सिंपल फ्युचरमध्ये असते. बघा म्हणजे इथं तुम्हाला सिंपल पास्ट वापरावं लागेल कोणामुळं येस्टरडेमुळं. मग ते काय करतील तुम्हाला फसवासाठी लिव्हचं सेकंड फॉर्म तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना. मग लिव्हचं सेकंड फॉर्म ते तुम्हाला लिव्ड द्यायला पण कमी करणार नाही आणि इथं देतील लेफ्ट. नेमकी या दोघात कोण बरोबर आहे लिव्ड का लेफ्ट. मग लिव्हचं लिव्ड होणार नाही. कोणत्या लिव्हचं लिव्ड होतं LIVEचं लिव्ड होतं म्हणजे हे याच्यात होणार नाही. उत्तर कोण झालं याच्यामध्ये लेफ्ट.
ही लेफ्ट धिस टाउन येस्टरडे. ती काय झालं याचं सिम्पल पास्टची. म्हणजे अशी भूतकाळ दाखवणारी जी काही शब्द असतील ती कशासाठी वापरले जातील. जसं येस्टरडे, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट नाईट हे तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता येईल. किंवा तुम्ही एखादं साल देखील मागचं टाकू शकता. जसं इन 2019 ते सुद्धा कशामध्ये गेलं तुमचं सिम्पल पास्टमध्ये. ते तुम्हाला क्लू देतील. लक्षात ठेवा. पुढे बघा. शी मीट मी टुमॉरो. काय क्लू मिळतो याच्यामध्ये बघा बरं. शी मीट मी टुमॉरो. टुमॉरो आलंय याचा अर्थ हे फ्युचरमध्ये जाणार आणि ते ॲडव्हर्बियल वापरलं तुम्हाला सिम्पल फ्युचर द्यायचं आहे. मग मीट हे याच्यामध्ये बेस्ट फॉर्म आहे. आता तुम्हाला एका मॉडेलची गरज लागेल. मग आता शाल मीट घ्यायचंय का विल मीट घ्यायचंय ते तुम्हाला ठरवावं लागेल. तर इथं थर्ड पर्सन आलेलं आहे. थर्ड पर्सन सोबत तुम्हाला काय करावं लागेल विल. मग ते मुद्दाम करून तुम्हाला फसवासाठी असे सुद्धा पर्याय द्यायला कमी करणार नाहीत. विल मेट घेणार का विल मीट घेणार हे सुद्धा माहीत असलं पाहिजे की मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर आपल्याला बेस फॉर्म वापरायचा असतो. त्याला त्यांनी बघा हे तर होणारच नाहीये कारण हे मेट सेकंड फॉर्म आहे. आपल्याला काय पाहिजे होतं शी विल मीट मी टुमॉरो. आता हे चाललंय आपण सरळ 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 ॲक्टिव्हच्याच रचना वापरत चाललोय. पण परीक्षक तुम्हाला सांगून थोडीच वापरणार आहे की आम्ही आता पॅसिव्हचं वाक्य जर तुम्ही ओळखा बरं. आता त्याला ते आपल्याला पहिले ओळखावं लागेल नंतर आपण ठरवूया. जसं बघा हे एक वाक्य आहे. हे एक वाक्य. दोन उदाहरणं आहेत. दोन्ही उदाहरणात काहीतरी तुम्हाला डिफरन्स आढळला असेल. त्याच्यामध्ये एक वर्ड गायब आहे कोणता तरी पहा बरं. पण हे मी तुलनेत दिलं म्हणून ओळखू येईल. आता ठरवा. शी हेल्प मी येस्टरडे. येस्टरडे मी तुम्हाला मुद्दाम करून ओळखण्यासाठी सोपा दिलेला आहे. येस्टरडेहून तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स घ्यायचा आहे. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे त्या क्रियापदाचं दुसरं रूप. चला याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात हेल्पचं काय करणार आहात हेल्प. आता मी तुम्हाला वॉज हेल्प्ड हे सुद्धा देईन पर्यायात आणि फक्त हेल्प देईन पर्यायात. हे का त्याचं कारण आहे एक ॲक्टिव्हच्या रचनेतून चाललंय एक पॅसिव्हच्या रचनेतून चाललंय. हे इकडे ॲक्टिव्हाईजच्या रचनेतून आहे आणि हे याच्यामध्ये पॅसिव्हाईजच्या रचनेमध्ये आहे. मग आता हेल्प हे सकर्मक क्रियापद आहे. याच्या पुढे बघा ऑब्जेक्ट आलंय का मी आहे. याचा अर्थ ही ॲक्टिव्ह कडून चाललेलं आहे म्हणजे ती मला म्हणजे तिने मला मदत केली ह्या अर्थाने ते तुम्हाला वाक्य येईल. तिला मदत केल्या गेली असं म्हणायचं नाही. तिने काल मला मदत केली असं म्हणत असेल तर तुम्हाला हे घेता येणार नाही. उत्तर कोण झालं याच्यामध्ये हेल्प्ड. पण आता इकडं विचार करा. तुम्ही जर फक्त अशा टेक्निक जर पाठ करून गेला तर किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो. काय नुसतं पाठ करून जातं. येस्टरडे आलं तर काय करायचं सेकंड फॉर्म घ्यायचं. पण सेंटेन्स तर माहीत पाहिजे ना ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. बघा याच्यामध्ये त्यांनी दिलं हेल्प्ड. पहिलाच पर्याय मुद्दाम कोण देतील हेल्प्ड आणि दुसरा पर्याय देतील ते वॉज हेल्प्ड. आता यापैकी आपल्याला घ्यायचं आहे. सर याच्यामध्ये पॅसिव्हचं तर नामोनिशान दिसलं नाही कारण आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की बाय प्रिपोजिशन आल्याशिवाय पॅसिव्हाईजचं वाक्य नसते. ते आलं असतं तर आपण लगेच ओळखले असते. मग इथं काय झालंय सर शी हेल्प येस्टरडे. तिने काल मदत केली. आता कोणाला केली त्याचा उल्लेख आहे का इथं नाहीये. याचा अर्थ कोणाला केली उल्लेख नसन तर ज्यानं केली त्याचाच उल्लेख इथं टाळलेला आहे आणि ज्याला केली त्याचा उल्लेख इथं झालेला आहे. कोणाला अरे तिलाच काल मदत केली गेली. कोणाकोण ते महत्वाचं नाही. मग बघा इथे ऑब्जेक्ट आहे का नाही कारण हे कोणतं आहे सकर्मक क्रियापद आहे त्याला ऑब्जेक्ट नाहीये. मग तुम्हाला हे पॅसिव्हचं वाक्य आहे त्याच्यामुळे उत्तर काय घालावं तुम्हाला शी वॉज हेल्प्ड येस्टरडे हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला क्लू देणारे ॲडव्हर्बियल्स कामाचे नाहीतच असा भाग नेतो आहेत. पण त्यावरून आपला काळ ओळखल्याच्या नंतर ॲक्टिव्हची रचना घ्यायची का पॅसिव्हची रचना घ्यायची ते देखील क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. आणखीन आपण उदाहरणं पाहूया. एवढं स्क्रीनशॉट करूया.
बीचे तुम्हाला रूप वापरायचे बघा. काहीतरी याच्यामध्ये फरक दिसतोय का बघा दोन वाक्यांकडं. खरं आपल्याला इतकं तर साम्यच आहे यांच्यामध्ये, फरक तिकडे आहे बघा. बरं काहीतरी दिसतंय बघा. ही बी इल एस्टरडे. आता बी तर बेस फॉर्म आहे, त्याला आपल्याला फॉर्ममध्ये घेऊन झाला. एस्टरडे आले म्हणजे याचा अर्थ तुमचं सिम्पल पास्ट टेन्स आहे, यात काही वाद नाही आहे. तुम्हाला सेकंड फॉर्म घ्यावा लागेल. मग बघा सेकंड फॉर्म काय येईल याचा. ही सोबत तुम्हाला वॉज घ्यायचंय का वर घ्यायचंय, तर वर तुम्हाला इथे घेता येणार नाही. हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. याचा आन्सर काय झालं वॉज. ही वॉज इल एस्टरडे. तो काल आजारी होता म्हणजे आज. इथे बघा बरं. ही बी इल एस्टरडे का सिन्स येस्टरडे ते पण पाहून घेणे. म्हणजे कालपासून आहे लक्षात ठेवायचं आहे. याचा अर्थ काय आहे. कालपासून त्याची स्थिती तशीच आहे, आणखीनही सुधारलेली नाही. कालही आजारी होता आणि आजही स्थिती तशीच आहे आणि ती पुढेही तशीच राहणार आहे. म्हणजे यासाठी आता तुम्हाला कोणत्या टेन्सची निवड करणार आहे की ज्याच्यामध्ये स्थिती तुमची भविष्यातही कायम राहील. वर्तमानात तर आहेच आहे, भूतकाळापासून वर्तमानापर्यंत ती कायम आहे. मग हे दाखवायसाठी तुम्हाला इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरावा लागेल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस खरं वापरायचं आहे, पण इथं कृती नाही आहे, इथं स्थिती आहे. जर कृती असती तर आम्ही विचार केला असता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा. झाले म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्टची रचना वापरावी लागेल. मग आता प्रेझेंट परफेक्टचा तुम्ही रचना आठवा. परफेक्ट म्हणजे तिसरं झालं. आणि प्रेझेंट आणि परफेक्टसाठी आवश्यक असते हॅवची रूपे. हॅव, हॅज, हॅड यापैकी तुम्हाला वापरावं लागेल. मग प्रेझेंटमध्ये कोण घ्यायचं आहे पण हॅव, हॅज. कोण घ्यायचंय हॅव, हॅज यापैकी एक सांगा. ही सोबत तुम्ही काय घेणार आहात तर ही सोबत घेतले तुम्ही हॅज. आता याचं तिसरं रूप तयार करा. बीचं तिसरं रूप आहे आपल्या इकडं बीन. मग इथे काय वापरलं इथं बीन. म्हणून परीक्षक अशी उदाहरणं जास्त टाकतो अशी टाकण्यापेक्षा, कारण याच्यात पटकन क्लू मिळाला एस्टरडेचा आणि तुम्ही वापरला काय तिथं सिम्पल पास वॉज. इकडे सुद्धा काही जण पटकन येस्टरडेला पाहतील आणि वॉजच घेतील, कारण हे मुद्दाम करून तुम्हाला पहिला पर्याय वॉजच टाकतील. हे होणार नाही. आन्सर काय झालं याच्यामध्ये ही हॅज बीन इल सिन्स येस्टरडे. कालपासून तो आजारी आहे. कृती असती तर काय स्थिती झाली असती बघा बरं. मी तर दिलंय ही डॅश लिव्ह इन जालना सिन्स हीज बर्थ. केव्हापासून बघा, केव्हापासून राहतोय तो जालन्यात ते पण विचारतील बघा. केव्हापासून सिन्स हीज बर्थ म्हणजे त्याच्या जन्मापासून तो इथंच राहतोय. म्हणजे तुम्ही इथं प्रश्न व्यवस्थित विचारला की झालं. केव्हापासून याचा अर्थ ही कृती संपलेली नाही, राहण्याची क्रिया आणखीन चालूच आहे. त्याचा जन्म झाला असेल 20-30-40 वर्षापूर्वी, ते एक त्याचं साल असेल, मग सालही देता आलं असतं. सिन्स लगेच दिलं असतं सिन्स 1975. एक्झॅक्ट तुम्ही टाइम देऊ शकता सिन्समध्ये. फॉरमध्ये एक्झॅक्ट टाइम देता येणार नाही. झालं. मग याच्यात दिले बस केव्हापासून. मग यासाठी तुम्हाला एखादी कृती भूतकाळात सुरू झाली असेल, ती वर्तमानातही चालू असेल आणि पुढे भविष्यात ती निघालेली असेल, असे असतील त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. इथे का नाही करता आला, कारण इथं कृती नव्हती, इथं स्थिती होती. स्थिती असली तर तुम्हाला प्रेझेंट परफेक्टच घ्यावं लागेल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस घेता येणार नाही, जरी ती कृती भविष्याकडे चाललेली, ती स्थिती भविष्यामध्ये कायम असेल तरी. चला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअससाठी परत रचना आठवायची. सर याच्यामध्ये परफेक्ट आलेलं आहे आणि पुढं कंटिन्युअस आलं. कंटिन्युअस म्हणजे मुख्य क्रियापदाला आपल्याला ING जोडावे लागेल. ठीक आहे. लिव्हला आम्ही ING जोडले, लिव्हिंग ई कॅन्सल झाले त्यातले. प्रेझेंट परफेक्टची रचना करायची आता तुम्हाला. प्रेझेंट परफेक्टची. परफेक्ट म्हटलं तर त्याच्या आधी येणारे तुम्हाला हॅवची रूपे वापरावी लागेल. प्रेझेंटसाठी तुम्ही ही सोबत काय घेणार आहात हॅज.
आता तुम्हाला परफेक्टसाठी इथं INGच्या आधी बीचं रूप वापरावं लागेल, ते पण तिसरं कोणतं वापरलं तर बिन. ही झाली याची रचना. ती निवड आपल्याला पर्यायातून करायची असते. ही हॅज बीन लिव्हिंग इन जालना सिन्स हिज बर्थ. जन्मल्यापासून. पुन्हा पहा गोंधळ कसे करतात परीक्षक. त्यांना माहिती आहे की लेकरांनी आता पाठ करून ठेवलं. सिन्स किंवा फॉर आले की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरायचं. सिन्स किंवा फॉर आले की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरायचे. कृती आली तो लगत गोंधळ सुरू. बघ आय राईट 6 letters since yesterday. आता बघा असे उदाहरणं परीक्षेला मुद्दाम करून टाकतायत. आजचा तास आपला फक्त उदाहरणं डिस्कस करायचं आहे की खरंच आपल्याला हिंट खूप मदत करू शकतात का. आता बघा सिन्स यस्टरडे. सर इथं पण सिन्स यस्टरडे होतं, पण इथं स्थिती होती सर, इथं कृती आहे सर. आता सांगा कालपासून. केव्हापासून? कालपासून. काय केलंय रे त्याने बघ रे बाबा. का करत आलेला आहे का केलंय. मग मुद्दाम कधी तुम्हाला पर्याय टाकतील. त्यांना माहिती आहे सिन्स यस्टरडे क्रिया आलेली आहे, म्हणजे हा काय घेण्याची शक्यता आहे. हॅव बीन रायटिंग हे घेईन का हॅव रिटन हे घेईन. दोनपैकी कोणतं घेणार ते ठरवतील तुम्हाला मुद्दाम करून. अशी उदाहरणं परीक्षेला टाकतायत. सिन्स यस्टरडे कालपासून. त्यांनी आकडा दिलाय बघा. कशाचा आकडा दिलाय? 6 letters. याचा अर्थ त्याचे 6 पत्र लिहून झालेत. क्रिया पूर्ण झालेली आहे. किती लिहिण्याची? 6 पत्र. त्यानं लिहायला भरपूर घेतले होते, पण त्यापैकी 6 तर पूर्ण केले ना. म्हणजे इथं हे दिलं असेल तर तुम्हाला हा टेन्स वापरता येणार नाही. मग कोणतं वापरलं लागेल इथं बघा. आय हॅव रिटन 6 letters सिन्स यस्टरडे. कालपासून मी इतके पत्र पूर्ण केले. तर पुन्हा पहा. आय नो हर फॉर अ लॉंग टाइम. असं सुद्धा मुद्दाम करून परीक्षेत उदाहरण टाकलेले आहेत त्यांनी. त्यांना माहिती आहे की सिन्स फॉर पाहिल्या की लेकरू काय घेणार. चला मग बघूच आपण. मग ते मुद्दाम करून तुम्हाला पर्याय देतील हे असे. पहिलाच पर्याय हॅव बीन नोईंग. दुसरा दिलं त्यांनी हॅव नोन. तिसरा न्यूही देतील. आता यापैकी कोणाची निवड करायची आहे. सर काय म्हणते सर याच्यामध्ये कृती आहे, पण याच्यामध्ये नॉन ऍक्शन वर्ब आहे. ते खरं पाहिलं तर आपण स्टेटिव्ह वर्ब मध्ये ते मोडतात. फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम साठी आता तुम्ही इथं प्रेझेंट परफेक्ट घेणार की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस घेणार ते ठरतंय आता. झालं. मग केव्हापासून ओळखतोय. मग काय म्हणतं सर ओळखण्याची क्रिया बऱ्याच काळापासून सुरू आहे. वर्तमान तर सुरू आहे, ती भविष्यातही राहणार आहे. ठीक आहे मान्य. इथं स्थितीमध्ये कसं केलं होतं तुम्ही बघा बरं. स्थितीला तुम्ही भविष्यात नेले होते, पण त्यासाठी तुम्ही परत बिईंग वापरले का पुढे तर नाही. मग असे हे स्टेटिव्ह काही वर्ब आहेत. हे स्टेटिव्ह वर्बला तुम्हाला कंटिन्युअस टेन्समध्ये वापरता येणार नाही. ते तुम्ही प्रेझेंट पास्ट फ्युचर कंटिन्युअसमध्ये पण वापरू शकत नाही, किंवा इकडे परफेक्ट कंटिन्युअसमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. हे अशी क्रियापदे आहेत. मग नोला तुम्हाला ING जोडता येणार नाही. झाले. म्हणून इथं तुम्हाला प्रेझेंट परफेक्टच घ्यावं लागेल. हे याच्यातला चुकीचा पर्याय काय याच्यामध्ये आय हॅव नोन हर फॉर अ लॉंग टाईम. हे त्याचं आन्सर होईल. पुन्हा पाहू. काहीतरी क्लू याच्यात बघा. ही फिनिश हिज वर्क बिफोर. बिफोर म्हणजे त्याच्या आधीच एखादी कृती घडण्याच्या आधीच ही क्रिया घडलेली आहे. म्हणजे इथला जो बिफोर हा शब्द आहे नेमकी हा प्रेपोजिशन आहे का ॲडवर्ब आहे का कंजंक्शन आहे ते पण आपल्या लक्षात यायला पाहिजे ना. हे आपण सुरुवातीच्या 2 तासामध्ये घेतलेले बघा. सुरुवातीचे 2 पिरियड घेतले होते त्यावेळेसचे बघा. बिफोरच्या पुढं काही आलेलं नाही. फुल स्टॉप आहे. पुढं काही वाक्य सुद्धा नाही आहे. म्हणजे हा पठ्य याच्यातला ॲडवर्ब आहे.
आणि हा बिफोर तुम्हाला हिंट देईन की अमुक टमुक क्रिया घडायच्या आधी पण एक क्रिया घडलेली आहे. म्हणजे या बिफोर वरून तुम्हाला एक क्लू मिळेल, तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचा. पास्ट परफेक्ट टेन्स तुम्ही वापरा ह्या क्रियापदाचा. मग आता बघा बरं, याचा पास्ट परफेक्ट टेन्स देतील ते. इथं तुम्ही फिनिश्ड घेणार आहात का हॅड फिनिश्ड घेणार आहात, दोन पर्याय त्यांनी दिलेले. फिनिश्ड हे तर सर सिंपल पास्ट झाले, हे त्याचं उत्तर होणार नाही. झाले, मग आन्सर कोण झालं याच्यामध्ये, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क बिफोर. या अर्थानं तुम्हाला घ्यावे लागेल. आणखीन आपण उदाहरण पाहूया, पुढे स्क्रीनशॉट पाहूया. असा क्लू आलेला आहे तुम्हाला काहीतरी सेंटेन्स, याच्यात काहीतरी ओळखीचं असतं बघा. ही पास हिज BA, पण याच्यात एक ॲडवर्ब आहे जे तुम्हाला मदत करतंय की ही रिसेंटली क्रिया घडलेली आहे. झालं, आणि जी रिसेंटली घडली असेल ती वर्तमानात घ्या, त्याला सचे सिंपल पास्ट घेण्याची काही गरज नाही. मग रिसेंटली हा तुम्हाला ॲडवर्ब मदत करतोय, त्यासाठी यासाठी तुम्हाला सिंपल पास्ट घेता येणार नाही, तुम्हाला घ्यावा लागेल तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रिसेंटली हा तुम्हाला क्लू देईल बघा. त्यामध्ये रिसेंटली हे एक आहे, त्याच्यानंतर ऑलरेडी एक आहे, यट आहे, याचा तुम्ही वापर करू शकता. पण यटला जनरली नकारार्थी वाक्यामध्ये उपयोगात केले जाते रिसेंटली. मग ते मुद्दाम करून तुम्हाला आता पर्याय देतील. सगळ्यात पहिले रिसेंटली याच्या सहित देऊ शकतं ते, रिसेंटली पास्ट उपयोग करून देतील ते. झालं, हॅज रिसेंटली पास्ट, ते असंही देतील लगेच, रिसेंटली हॅज पास्ड. चार पर्याय ते देऊ शकतात. झालं, याला इथं न ठेवता क्लू म्हणून ठेवतात, त्याला बाजूलाही काढतील, पण याच्यामध्ये हे होणार नाही. उत्तर कोण झालं त्याच्यामध्ये, रिसेंटली. रिसेंटली हे ॲडव्हर्बियल कशाला जोडून पाहिजे, ॲडवर्ब ते मेन वर्बला जोडून पाहिजे. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये ते राहिलं. पुन्हा पहा, याच्यामध्ये यट दिलेला आहे. यट हा एक शब्द क्लू देईन तो तुम्हाला प्रेझेंट परफेक्टचा. अद्यापही त्यानं मला उत्तर दिलेलं नाही. बघा बरं, मग आता याच्यात काय होईल, ही यासाठी ते पहिलाच पर्याय देतील तुम्हाला, डीड नॉट रिप्लाय एक, किंवा प्रेझेंट परफेक्टसाठी देतील ते त्याच्यामध्ये हॅज नॉट रिप्लायचं थर्ड फॉर्म रिप्लाइड. इथे यानंच क्लू दिलाय आम्हाला कोणता, प्रेझेंट परफेक्टचा. मग त्यानं मदत केलेली आहे काळ ओळखण्यासाठी. हे येणार नाही, उत्तर कोण झालं त्याच्यामध्ये, हॅज नॉट रिप्लाइड. जर मी इथं आय घेतले असते आणि इथं हिम ठेवले असते तर त्यांनी हॅज घेता आले नसते. आय हॅज कधीच होणार नाही, आय हॅव होईल. हे सुद्धा आणखी एक पर्याय तयार करण्यासाठी मुद्दाम कोणते आयचा उपयोग करू शकतात. बघा पुढचं, एक क्लू तयार झाला याच्यामध्ये. बघा, शी फिनिश कुकिंग बाय देन, म्हणजे तेव्हापर्यंत तिचा स्वयंपाक झालेला असेल, म्हणजे भविष्यातली पूर्ण क्रियेचा तुम्ही बोध करून देताय. याच्यामध्ये ही जी आलेलं आहे बघा, बाय प्रेपोजिशन सुरू झालेली आहे, बायनं सुरू झालेली ती फ्रेज आहे बाय देन. तर यावरून क्लू मिळतो तुम्हाला की तो फ्युचर परफेक्ट टेन्स असेल.
फक्त आपण माहिती घेतोय कोण कोणाबद्दल देतंय, नंतर आपण त्यांना डिटेलमध्ये सुद्धा घेणारच आहोत. बाय फ्रेज आलेली आहे याच्यामध्ये. मग तुम्हाला फ्युचर परफेक्टसाठी आणणं सुरू झालं बघा बरं. विल हॅज फिनिश्ड. एक दुसरा पर्याय दिला आम्ही तुम्हाला, विल हॅव फिनिश्ड. असे पर्याय परीक्षेमध्ये दिले जातील. कोणतं घ्यायचंय? काय म्हणते? विल फिनिश हे सुद्धा देतील सर. शी विल फिनिश कुकिंग बाय देन. ते विल फिनिश इथं सिंपल फ्युचरमध्ये जाईल, ते तुम्हाला इथं घेता येणार नाही. आता या दोघांमध्ये कोणतं घ्यायचंय? काय म्हणते सर? करता इथं शी आलेलं आहे. मग शी आल्याच्या नंतर सर शी सोबत हॅव चालत नाही, शी सोबत काय पाहिजे? हॅज. अरे पण ते कुठं? मॉडेल आल्याच्या नंतर नसती ती स्थिती. मॉडेल नसत तर जर त्या कर्त्याचा संबंध सरळ त्या हॅव हॅजशी येत असेल तर त्यातलं मग हॅज वापरायचं असतं थर्ड पर्सन सिंगुलरसाठी. मग आता सांगा, विल सोबत हॅज घ्यायचं आहे का? नाही. मग शी जरी असलं तरी घ्यायचं नाही. उत्तर कोण याच्यामध्ये? शी विल हॅव फिनिश्ड कुकिंग बाय देन हे त्यांच्यामध्ये येतील. पुढे बघा. काय दिलंय त्यांनी? सर बाय टुमॉरो आलं सर. बाय फ्रेज तुम्ही सांगितलं सर तर फ्युचर परफेक्ट होतं म्हणून आत्ताच सांगितलं होतं बाय फ्रेज. ठीक आहे, इथं पण ती मदत करणारच आहे पण वेगळ्या काळासाठी. बघा, बाय टुमॉरो म्हणजे उद्यापासून. उद्यापासून किती दिवसासाठी? 5 दिवसासाठी. उद्यापासून 5 दिवसासाठी. याची एक कृती भविष्यात चालणार आहे, चालूच राहणार आहे. ती कोणती? अरे तिथं थांबण्याची झाले. मग ते देतील त्याच्यामध्ये. पहिलं विल स्टे, दुसरं देतील ते विल बी स्टेईंग, आणि तिसरं देतील ते विल हॅव बीन स्टेईंग. यातलं कोणतं घ्यायचं सर आता? पण कोणत्या काळाचा बोध होतो ते तर माहीत करून घेऊ ना. असं बाय फ्रेज आलेली आहे म्हणजे परफेक्ट टेन्स तर होणारच आहे, पण तो कोणता? परफेक्ट कंटिन्युअस होईल. कोणता परफेक्ट कंटिन्युअस होईल? टुमॉरो ओळखलं, फ्युचरचा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये बोध होईल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी क्रिया भविष्यात सुरू होऊन भविष्यातच काही काळ चालणार असेल तर ती कोणती वापरते? तुम्ही फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया भविष्यात सुरू होऊन भविष्यातच पूर्ण होत असेल, त्याचा अंदाज लावला जात असेल तर तुम्ही फ्युचर परफेक्ट वापरा. आणि वर्तमानाला लागून एखादी कृती भविष्यात घडेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिंपल फ्युचर वापरा. त्याच्यामध्ये कोण आलं? याच्यामध्ये विल हॅव बीन स्टेईंग हे त्याच्यात घेता येईल. मग पुढे चालून काय होतं की आपण असं जर 12 काळांच्या रचना पाहिल्या तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्लू मिळत राहतील. नंतर हे काळ एकत्र येत आहेत, दोघं मिळून वाक्य तयार करतायत, ज्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. मग त्याच्यामध्ये 2 क्रियापदं येऊ शकतात, तर त्यांचा देखील अभ्यास करायचा आहे. बघा, याच्यामध्ये एकूण 12 काळ कोणते आपले? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. हे सगळे सिंपलचे झाले. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. यांच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वर्तमानातली अपूर्ण क्रिया राहील, पास्ट कंटिन्युअसमध्ये भूतकाळातली अपूर्ण क्रिया राहील, आणि फ्युचर कंटिन्युअस ही भविष्यातली अपूर्ण क्रिया राहील. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट आपण सुद्धा पाहिलं कसा गोंधळ असतो. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे रिसेंट, नुकतीच झालेली क्रिया आम्हाला सांगा वर्तनात, पण ती पूर्ण झालेली क्रिया पाहिजे ती प्रेझेंट परफेक्ट. पास्ट परफेक्ट केव्हा पाहिलं आपण? अरे भूतकाळामध्ये एखाद्या क्रियेच्या आधी पण एखादी क्रिया होऊ शकते. जसं बघा, काल आणि परवा. काल आणि परवा, कालच्या आधीचा दिवस आहे तो परवा. जर ह्या दोन्हीही कृती मला काल घडलेली आणि परवा घडलेली कृती सांगायची असेल तर आधी घडलेली कृती कोणती आहे? कालची नाही आहे, कालच्या आधीची आहे. ती काय झाली त्याच्यामध्ये? पास्ट परफेक्टमध्ये होईल. तसंच तुम्ही भविष्याकडे चालायचं आहे. बघा, भविष्यामध्ये काय होईल? मग उद्याचा परवा, उद्याचा परवा म्हणजे जो परवा असतो उद्याच्या नंतरचा दिवस, तिथली कृती आधी घडेल ना. भविष्याकडून तिकून क्रिया येणार आहेत ना इकडे, ती पहिले होईल नंतर ही होईल. त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्या काळाच्या याच्यामध्ये काय करायचं? जोड्या पुढे पाहायच्या
आहेत. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूया.